बोला सगळे जरा रामकृष्ण हरी. सगळे जरा रामकृष्ण हरी. संस्थेचं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं तुम्ही आज सिद्ध केलं. कारण ज्ञान आहे, विज्ञान आहे, पण सुसंस्कार नाही. असं जेव्हा होतं तेव्हा विनाश घडतो. पण आता असं बघायला मिळालं की ज्ञानही आहे, विज्ञानही आहे आणि सुसंस्कार आहे. म्हणजे आम्ही कुठे कमी पडलो नाही ह्याची आम्हाला पहिल्यापेक्षा जरा मोठं कारण का ते कांबळे येता येतच मग असा त्याला म्हणजे तसं नाही करायचं, तुम्ही ना आपल्याकडून सांभाळायचं. हरकत नाही. कन्या सासुऱ्या सुद्धा आहे, परतून मागत आहे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटची केशवा मा. फार सुंदर उक्ती आहे. कारण का तुम्ही इथं जमलेला आहात याचा अर्थच असा आहे, आता निवड कन्या अशा उद्देशानं नव्हे, आपण सगळी इथं अशा पद्धतीची लेकरं आहोत की तिथं सुसंस्कारानं भारावलेले आहेत. म्हणजे अनेक घटना घडत असतात आयुष्यामध्ये. आता सुंदर जगण्यासाठी, सुंदर राहण्यासाठी मेकअप करावं लागतं असं नाही. सुंदर जगण्यासाठी काय लागतं? एक तर आरोग्य हा खरा दागिना. साधे साधे म्हणे असतात. हो, आता इथंच लिहिले की प्रत्येक मन, प्रत्येक सुविचार, त्या बोलक्या भिंती काय सांगतात? हे संस्काराचं ओझं तुमच्यावर लादलेलं नसतंय, या स्पॉन्टिनियस होत अंतःकरणापासून ती यावं. आई काय बाळाला म्हणत नाही, बाळा मी तुझ्या इतकं प्रेम करतो नाही सांगत नाही. पण बोलायची पद्धत कशी असते की गुड बाय इज नॉट वर्थ वाय. तुम्ही म्हणाला मराठी जमासकर कशी अवस्था आहे माहिती आहे का की आपल्याला सुंदर जगायचे हे सगळ्यांनाच मान्य आहे, पण त्यासाठी काय करायचं मग? आता मी जाता अध्यक्षीय भाषण झालंय, फॉर्मॅलिटी सगळ्या संपले, आपलं मला आगाव पवनावर उभा केला मग काय करूया आपण त्यासाठी? प्रत्येकानं आता घरी गेले गेले काम करा, एक कागद घ्या तुमच्याकडे आणि आयुष्यात तुम्हाला कुणी कुणी मदत केली बघा, कुणी कुणी मदत केली. अगदी एखाद्याने तुम्हाला चिंचा खायच्या होत्या पण खायच्या झाल्या नाही, पण त्या विद्यार्थ्याने त्या मित्राने तुम्हाला दिल्या त्याची सुद्धा नोंद करा. नाही म्हटलं तरी तुम्ही घेतलेलं एक पान फोडायचं नाही, दुसरं पान, तिसरं पान. इतक्या जणांनी तुम्हाला मदती केल्या, इथं निम्मा भाग झाला. लक्षात घ्या. आता निम्मा भाग काय आहे? तुम्ही कुणाला काय केलं आणि मग आठवलं त्याला हे दिलं, त्याला हे दिलं, त्याला हे दिलं, संपलं की वाटत ना हो. मग माझ्याकडे आयुष्यामध्ये जमेची बाजू इतकी आहे, 3 पानं भरली आणि माझ्याकडून कुणाला काहीच गेलं नाही हो. मग हे जमा खर्च, ही बॅलन्स शीट कुठे जुळायची? आणि ही जुळायची असेल तर ज्यानं तुम्हाला मदत केली त्याला तुम्ही आता जाऊन भेटा. बघा काम अवघड आहे, इतकं सोपं नाही ते. तुम्ही आता इथं कनेक्ट करता करता शुभांगी मॅडमने मला 10-5 फोन केले असतील आतापर्यंत. त्या अनपेक्षित अमोल काय बोलला असेल, पर्यटकांना विचारण्यात त्यावेळेला सांगितलं असेल काय काय. पण हे काय सांगतं मग? हे असू म्हणजे उत्सुकता जी आहे ती उत्सुकता आपल्याला आयुष्यामध्ये टिकवता आली पाहिजे, तरच आपल्याला आनंद होतो. कारण का त्या प्रज्ञाकडे बघितलं का सकाळी थोडं बहुत त्या ठिकाणी अगोदर कळलं होतं, पण वस्तुस्थिती बघत असताना त्या ठिकाणी जे स्पंदनं जी असतात त्या ऑटोमॅटिक वाढली होती. असतात ते वेगाकडे बघितलं होऊ नये खरं म्हणजे आयुष्यात असं कधी, पण ते काय विधी लिखित आहे, ते कुणालाही चुकत नाही. आम्ही इथं उभा होतो, आपण त्या 7-8 जण आमचे जोडीदार होते ते नाहीच आहे. मी नावं लिहित असताना मी इथं पहिल्यांदा यांनी मला सांगितल्यानंतर ऑफिसमध्ये लिस्ट काढली त्यांच्या मास्टरची आणि नावं जेव्हा मी लिहित गेलो तेव्हा पेन हातातनं गळतं की काय असं वाटलं. कारण का पहिले 3च खंदीवीर, V.S. पाटील सर,
धरुड सर, व्ही.एस. पाटलांच्या मंडळी, आणि मी ह्यांना आता श्रद्धांजली वाहायची वेळ आली हो. का कुणास ठाऊक, उद्या आमच्यावर सगळ्याच नंबर आहे, पण अनपेक्षित वेळा एखाद्याला येतो आणि जे संकट येतं, मेघा आता त्या ठिकाणी म्हणजे भाऊक झाले. कारण का ती ह्या शाळेत नसेल काही शिकली, पण आयुष्याच्या शाळेमध्ये ती खूप काही शिकली आणि ते शिक्षण तिला उपयोगी पडतं. पण त्या शिक्षणाची धुरा त्या ठिकाणी या शाळेनं रुजवली होती, हेही त्या ठिकाणी सारखं. म्हणजे तुम्ही आता हा मेळावा किती 30-32 साल झाले, 4 वर्षांना अजून 3 टप्पे झाले, 12-75. पण तुम्ही त्याला विसरला नाही ना. म्हणजे आता त्याने मला प्रश्न विचारला, तुमच्या नावं कशी काय लक्षात राहिले. आता ती पाठी ही पुरी पाठी आयुष्यातली त्याच्यावर भिन्न गेलंय ते सगळं, की त्यानं म्हणजे नावाप्रमाणे त्या ठिकाणी यन मार असा नव्हे, यमार मारायसाठी पण मारलेलं नसतं. एक साधं त्या मल्हारपेठला तेलवाडीची मुलगी होती, सोन्या चांदीचं दुकान घातलं. हा, तर ती मुलगी बघा, मी त्या नेहमीप्रमाणे दुकानात निघालो होतो आणि तिनं कुठलं बघितलं कोणाच ते आले पळत पळत, आणि तिनं सांगितलं की सरी आहे काही माझं दुकान आहे. हरकत नाही म्हटलं. मग गेलो आपला बसलो, मग तिने चहा वगैरे मागवला आणि ती मला काय म्हणली माहिती आहे का, तुम्ही लय ते पवा करायचं गुणगान गात होता, तो पहिला, तो दुसरा, ते तिसरा. त्याला म्हणजे आता किती 35,000 रुपये पगार आहे. मी म्हणले 36,000 रुपये. हे माऊली म्हटलं, प्रश्न इथं तू किती कमी होती तो नाही आहे, ज्ञानानं तू मोठाच आहे. त्याच्या ज्ञानाची उंची तू कुठंच करू शकत नाही. कारण आता त्या पवार सर गुरुजींच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की मी इतक्या देशामध्ये काय करतो, अशा प्रकारे कॉन्फरन्स करतो. इथं बोलताना तर झाला असेल जरा थोडासा कमी जास्त, कारण का दिग्गज मंडळी इथं बसली होती त्यामुळे त्याला वाटलं असेल, पण तो त्याच्या क्षेत्रात जेव्हा उभा असतो त्यावेळेला तो ठामपणे उभा असतो. म्हणजे हे येतं कुठनं, हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारू त्यावेळेला तुम्ही हे मागं हे जे सगळं आता घडवून आणलेलं आहे त्यामध्ये त्याची सगळी पाळण करा, आणि त्या पाळामुळे म्हणजे अशा अर्थानं आपण त्या ठिकाणी चांगुलपणा घेऊन जायचे. हा चांगुलपणा कुठं विकत मिळत नाही, बाजारात मिळत नाही. हौशी गौशी नव्हती तर सगळीच बोलायची. हे म्हणजे कोणाला बोलवायचं, सगळ्यांनी बोलवायचं. कोणाला काय मागायचं, सगळ्यांनीच मागायचं. नाही एखाद्यानं पैसे दिले, त्याची परिस्थिती जर आता तशी नसेल, मी पहिल्यांदा आल्याला त्यासाठी सांगितलं, एखादा जर बोलू द्या, किती बी बोलू द्या, काहीही बोलू द्या आणि कसंही बोलू द्या, तिथं वाक्यामध्ये फरडा भाषण भाग नाही. त्याच्या अंतःकरणातून तो येत असतो. त्या अंतःकरणाचा उन्हाळा या ठिकाणी महत्वाचा. मग त्याला चोरी सुद्धा केली असते एखाद्यानं. मागच्या बॅचच्या जेव्हा आम्ही येतं असं सगळं म्हणजे गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला होतो, अतिशय फटका पडवायचा. त्यावेळा होता तसाच मागं बसला होता, आणि सगळ्यांचं झाल्यावर त्याला काय वाटलं, म्हणा मला जरा बोलायचं. त्याला एकदा उभं राहिला, मला हे म्हणलं पडतो बोल. इतकं सुंदर बोलला तो बरं का, त्याचा अंतःकरण झटक्यात मोकळं जातो. आणि तिथं त्या दिवशी त्यानं सांगितलं, मी आता डुलतोय सर, मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी इथून पुढे दारू नाही. हे संस्कृतीचं स्टेज आहे. हे काय शिकवलं आपल्याला. त्याला जर सांगितलं असं तुम्ही तू दारू सोड, त्याला ते वाईट असतं, या बायका कोणाचं वाटलं नाही. की त्याच्या अंतःकरणात भिनलं गेलं. एवढ्या मोठ्या माणसांच्या समोर अशा पद्धतीने उभं राहणं, आणि माझी मित्रमंडळी इतकी कुठं काय, कोणाचं 10 लाखाचं पॅकेज, कोणाचं 15 लाखाचं पॅकेज, आणि मी असं फटक्यावर, आणि याला कारणीभूत माझा मी आहे. मग माझा मी जर व्यक्तिमत्व घडू शकत नसेल तर माझ्या मग जगण्याचा अर्थ काय.
हा निरर्थकपणा जेव्हा तुम्हाला जाणवेल त्यावेळेला तुमची सुधारण्याची पहिली पायरी. कुणी तत्वज्ञान सांगून सुधारत नाही. आम्ही कितीही तुमच्या घड्यावर पाणी ओतलं, तुम्हाला ते घ्यायचंच नसेल तर त्यांनी काही अर्थ होत नाही त्याला. मग त्या मुलीचं उदाहरण यासाठी मी सांगितलं की तिनं तुलना कशाची केली. ज्ञान राहिलं बाजूला, तिचं त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी जास्त झाला का मग नाही. तर ज्ञानाची शिदोरी ही तुम्हाला ज्ञानगंगा शाळेतच मिळते. कारण तुमची आयुष्यातली पहिली शाळा ती मग अशी उल्लेख केला, आई वडील ही तुमची पहिली शाळा होती आणि त्यानंतर ही गुरुजन मंडळ. आता तुम्ही गुरुजनांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असाल आहात आणि राहावं हीच अपेक्षा हो या ठिकाणी. काय काय पाहिजे तुमच्याकडून अपेक्षा. म्हणजे प्रसंग खूप असतात. एकदा मी रात्री 11:30 वाजता जागा फोन कम काढला. कोणाचा फोन होता? पाठसुते नावाचा एक विद्यार्थी. सर म्हणला तुम्ही देशभक्ती शिकवली, मातृभूमी शिकवली, काय काय शिकवली, मला आनंद झाला. पण म्हणला आता माझ्या गुडघ्यापर्यंत म्हणला बर्फ आहे, बर्फ बोलतो. आणि मी म्हटला इचिपलीचा कॅनल नावाचं त्या काश्मीरमध्ये एक ठिकाण आहे, तिथं म्हणला संट्री म्हणून उभा आहे. मला आता कुणी आठवणार नाही. तुम्ही का आठवला तर देशभक्ती. बघा विद्वत्ता कशी आणि कुठं उपयोगी पडते बघा. आणि म्हणून म्हणला तुम्हाला फोन केलाय. उद्या यादा कदाचित मी नसेल सुद्धा, कारण तो थर अजून किती वर येईल. उद्यापर्यंत डिझलिंग होत होतं तिथं, असं बर्फ पडत होतं. म्हणजे ही देशभक्ती ती कुठे रुजली? ती तुम्हाला शाळेत मिळाली आणि ती शिदोरी घेऊन तुम्ही जगत आहात आणि ते जगणं मग या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि त्यासाठी पहिली जी मी उक्ती वापरली की कन्या सासुऱ्यासच आहे. आता तुम्हाला सगळ्यालाच तो अनुभव आहे. तिकडे अनुभव माहिती बरोबर घेतलं प्रश्न नाही. पण तरी सुद्धा तिला मागं जाण्याचा अधिकार तुम्ही दिला पाहिजे. हाही भाग महत्वाचा. मी मुद्दाम मगाशी त्यांना बोलतो केलं जरा. त्या माऊली इतक्या छान बोलले की आमचा घडवलेला विद्यार्थी कसाही असू द्या, परंतु जी संस्काराची जी शिदोरी त्याच्याबरोबर आहे ती खूप छान आहे हो. कारण का त्या पोराला कुठेतरी भेटल्यानंतर सांगावं लागत नाही की जर पाया पड माझ्या, किंवा तो पाया पडला म्हणून आम्ही लई मोठं जेवढं असायचं. परंतु गुरु हा गुरुच आहे. त्यांना दिलेले ज्ञान ही शिदोरी आहे आणि त्या शिदोरीच्या जीवावर आम्ही पुढे 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 जाणार आहोत. पण इतका पुढे गेलो की जर आम्हाला मागं वळून बघायची सवय नसेल तर ते सगळं मग गेलं. आणि ते तुम्ही बघता शाळेत नुसती कविता शिकवली म्हणजे नाही, सगळेच प्रश्न विचारायचे. सर मला ओळखलं का, सर मला ओळखलं का. अरे नाही बाबा, आता पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं. त्यावेळा चिड्डीचा एवढ्या आता तुम्ही लेकरं घेऊन आणि ती लेकरं उद्याच जायचो. ती खरी आपली संपत्ती आहे. कारण का त्या मुलीला भाषण केलं खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा इतकं सफाईदार भाषण नाही करता येणार. कारण आम्ही काय करणार आहे, वर आबाळ खाली काय करायचं हाताचं. त्यानं सांगितलं महाशी की असा हातात हात नाही. आणि मग घरी मजा येते. कारण ही कला इतकी सोपी नाही आहे. ती ज्ञानानंच त्या ठिकाणी होतो. त्यासाठी ज्ञानाची शिदोरी बरोबर असते. आणि ती ज्ञानाची शिदोरी तुम्हाला शाळेतूनच मिळेल. की आता मास्तर मंडळी झाली ती काय खऱ्या अर्थानं म्हणजे मास तर असं नाही, महिनाभर तर कसा तरी तरणारा नाही. आता आयोग झाले खूप 80, 70, 75 हजाराच्या पुढे. पण तरी सुद्धा ते हे जे काम करतात ते काम श्रेष्ठ आहे ना. कारण संतोषनं ज्याला सांगितलं की आम्ही असं घडलो करून आलं त्या बिचाराचं. अर्थात ते आमचं थोडं तुम्ही नाव काढावं, असा कार्यक्रम घ्यावा, त्यावेळेला त्याचा उल्लेख करावा म्हणून नाही हो. मी प्रज्ञाचा उल्लेख का करतो? मी इंग्रजी शिकवायची तिच्यावर, ती उलटू शिकवली तुमचीला कमी शिकवली. पण इतकी सफाईदार इंग्रजी तिचं होतं. काय करायला मला प्रश्न पडायचा, मी तिच्याकडे बघूनच शिकवायचो. जर ती नानके साहेबाची शिकवली
आणखीन काय जर विचारलं तर परत प्रश्न आम्हालाच पाहिजे नाही काय असा प्रश्न आहे. कारण शिकवत असताना ती डबल ओ म्हणायचं नाही. कुठून तिला एकदा डेअरिंग मध्ये म्हटलं सुद्धा, तुम्ही तुमच्या आठवणी सांगता तसं आम्ही आमच्या ती डबल ओ नाही म्हणायचं, टी ओ ओ म्हणायचं. शिकलो किंवा आम्ही तुमच्या काय लागतं शिकवली इथं आला जर आपण झाला ग्रॅज्युएट झाला सगळं असं नाही. आता ही नवीन तंत्रज्ञान तो प्रयोग यातून बोलला, ही तंत्रज्ञान आम्ही निरक्षर आहोत. आम्ही आता इथं जे बसलेलं का नाही ह्या नवीन ज्ञानाला निरक्षर आहोत. काय येत नाही त्यातलं आम्हाला. फोन आला ना घ्या सगळं तेवढंच बोलायचं, बाकीचं त्या कालं तंत्रालं थोडा येत नाही ना. पण घ्यायचं कसं, ती म्हणली सेंड करा नंबर, सेंड करा पण ती घ्यायला नको का असा सेंड म्हणजे तुम्ही आता ज्या क्षेत्रात आहात, म्हणजे मी पहिलाच मी 11वीला होतो, त्या सातारच्या क्लासला होतो, एका धरण्याचा क्लास. तो एकच आम्हाला उदाहरण सांगायचा, तेवढं उदाहरण सांगते सांगतो की चित्र टाकी होती तिथं सातारा, तिथं नाही जागे होत्या, तिथे भजीवाला होता, फोकट होता. एवढी मोठी ती कढई, कधी घासली होती कोण असतो, पण कढई एवढा मोठा सारा काळा 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 आणि त्याच्यात एवढा भासा. आणि त्यावेळेला 5 पैशाला एक मिळायचं. बघा परिस्थिती बघा, 5 पैशाला एक तो भासा मिळायचा. आणि मग तिथं रांग लागलेली असायची, एवढी प्रचंड रांग असायची. आणि तिथं गोरगरीब 5 पैशाला भासा मिळते म्हणजे पोटाची आग आहे हो. ती पोटाची आग भागवण्यासाठी तो 5 पैशाचा भासा घ्यायला लाईनीत उभा असायचा. त्याच वेळेला अगदी आलिशान गाडीतून आलेली एखादी मॅडम, तिच्याबरोबर तिची ती हॅलो मम्मी, हाय मम्मा, ती बी त्याच्याबरोबर ती बी लाईन लावली असायची. पण ती खाताना मिजेशी न खायची 5 पैशाचा. ती गरीब खायची पोटासाठी आणि लोक कशासाठी पोटच आहे ना. परमेश्वरानं खाण्यासाठी एक तोंड नावाचा अवयव दिला आहे, त्याचा वापर आम्ही त्या ठिकाणी करतोय ना. मग त्यासाठी मग सांगायचं उदाहरण एवढ्यासाठी होतं की त्याच वेळेला रजताद्री म्हणून आता हॉटेल आहे तिथं, नुकतंच ओपनिंग झालं होतं, खूप सुंदर हॉटेल आहे. पण आम्ही जाताना त्यावेळेला आम्हाला मी त्यावेळेला मग सरांनी सांगितलं, पवार सरांनी 427 रुपये पगार, वर्षातनं एकदा मिळाला, मंथली पगार नसाय. पण तरी सुद्धा जेवढं काय आम्ही पोटाला खायचो, तो पोटाला चिमटा घेऊन ज्ञानाचं काम त्या ठिकाणी पूर्णपणे केलेलं असायचं. रात्रशाळेची मगाची आठवण केली कधी. अहो त्या रात्रशाळेत आम्ही इथे यायचो, त्यानं उल्लेख केला ते बघा पण त्या खाणीत असणारा हिरा भांगारच असतो काय, त्याला पैलू पाडल्यानंतर त्याची किंमत वाढते. तसे हे पैलू पाडण्याचं काम आमचे गुरुदेव कार्यकर्ते करत असतात. आणि त्याच्या ऋणातून मुक्त होऊ नका तुम्ही, ऋणातच राहा त्यांच्या. फक्त त्या ठिकाणी त्यांची उत्तरदायित्व म्हणून अशा पद्धतीने त्याचा उल्लेख करत चाला. पण सांगायचे मला एवढा मुद्दा की त्या रजताद्री शेवटचा गल्ला असायचा दिवसाकाठीचा, तो गल्ला म्हणजे कमीच असायचा, त्याच्यापेक्षा ते 5 पैशाचं भज ऐकणाराचा गल्ला जास्त असायचा. इथं कोण श्रेष्ठ? मी माझ्या जागेवर ठाम. मगाशी हिटलरचं यांचं उदाहरण सांगितलं, फक्त जगात श्रेष्ठ हो. आपण मारताना त्याला कोणी पाणी पाजलं नाही, कुणी पाणी सुद्धा पाजलं नाही त्याला. मग काय त्याच्या त्या संपत्तीला करायचं? कुणी देणार आहे का त्याच्याबरोबर? काहीच नाही. मग तुम्ही हे जे सगळ्यांनी घेतलेलं ज्ञान आहे, त्या गुरुजन वर्गाने सगळ्यांचा तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख केला, कुणाचा कविता कुणाचा कसं. आता वर्ग शिक्षक म्हणे एखाद्याला आमचा जरा जास्त असेल, पण ते कशासाठी होतं? रिवेचे वडील जेव्हा अजून भेटतात, कडकडून मिठी मारतात, बिचारा मुलं असा घेऊन चाललेला असतो, अंगावर त्या ठिकाणी टाकलेला असतो,
पण मग मी जरा चांगल्या कपड्याचा तर असतो जरा. मिठी मारायला काय वाटत नाही हो, कारण का त्या मिठीत गोडवा आहे. किती प्रेम मिळावं लोकांच्याकडून. मी ह्या गावातली बदली कॅन्सल करायला आलेला माणूस. माझी कोकणातनं बदली जेव्हा झाली तेव्हा बदली कॅन्सल करायचं नाकारवं. पण मी इथं इतका रमलो की माझे विद्यार्थीच परत पालक म्हणून असे बसायचे. आणि त्यांनी म्हणायचं मग सर तुम्ही तेवढं लय काय बोलू नका, आमची समस्या वेगळी आहे. पण शेवटी काय व्हायचं, मुख्याध्यापक मी जेवढ्या कारकिर्दीत तिथं होतो एक 13 मुख्याध्यापक झाले तेवढ्या काळात. जवळजवळ 27 वर्षाचा काळ आम्ही या ठिकाणी इतका चांगल्या आनंदानं म्हणजे पाहुण्यानं म्हणजे भोगला आम्ही, अतिशय चांगला आलो. आणि मग ह्याच्यापेक्षा जीवनामध्ये काय असतं दुसरं. जीवनात चांगुलपण म्हणजे काय, आम्हाला आमच्या गावात कोण ओळखत नाही. कोण आहे कोण सर आहे वाटतो अरे कुठलं मागासर का पुढे सर सर आहे एवढं खरं आहे. पण आम्ही इथं आल्यानंतर तुम्ही जेव्हा नतमस्तक होता ही तुम्हाला दिलेली संस्काराची शिदूर आहे. मला सांगितले नाही आमच्या पाया पडा नाही हो. दुसऱ्या कुठल्याही क्षेत्राचा तुम्हाला माणूस भेटू द्या, चॅलेंज आहे आपलं, तुम्ही त्यांच्या पाया पडला शक्यच नाही. मग तो तलाठी असू द्या, इन्स्पेक्टर असू द्या, आणखी पुढारी असू द्या, तो पुढे गेला की मागं आपले त्याला मस्त व्हायचं कारण काय, ही संस्काराची शुद्धी. काही नाही तो बिचारा म्हणला डावरीतनं वरले यायला, ती पोरं जर वरलं जाताना भरली का नाही तर त्यांच्याकडे 3-4 पिशव्या असायच्या. जाळणाची पिशवी, आमच्या दप्तराची पिशवी तर कुठं घावायचं आणि दफ्तर कुठं आहे म्हणजे. पण तरी सुद्धा त्यातला एक विद्यार्थी जेव्हा खाली इथं भेटतो तर मी आता ग्रामपंचायतीत कुणबी नाही तलाठी बी नाही हा कोतवाल असलं काम करणार. पण त्याला इतका आनंद व्हायचा ती त्या ठिकाणी खिशातनं काहीतरी आणायचं. काढलेलं असायचं तिथून 4 घरात त्या डावरीचं फणस प्रसिद्ध. मग ती आणायचं ती काढून काळ कुरकुरीत झालेला नाही खायचं काय न खायचं असं. पण जी डावरीचा म्हणून मानण्यापेक्षा ती त्यानं दिलेलं आहे त्यात प्रेम किती आहे, आपुलकी किती आहे. तुम्ही आजचा हा जो मेळावा त्या ठिकाणी भरवून आणलेला आहे ते त्याचं उत्तम उदाहरण. याच्यापेक्षा दुसरा चांगला कार्यक्रम होत नाही लक्षात घ्या कुठलाच. तुम्हाला तिथं अगदी साडी मिळतील, काय काय मिळेल, हार गजरं मिळेल, काय काय मिळेल, पण अशी आपुलकीची भाषा तिथं अजिबात मिळणार नाही. अगदी तुम्ही बाहेर गेला, ए काय ना बघा काय चाललंय, काय करतोय, मोठ्या मोठ्याला बोलत होता म्हणजे त्याचं मोठेपणानं बोललं चांगलं घेऊ. पण तसं आमच्याकडे नसते ना. आमच्याकडे उत्स्फूर्त बोला, कितीही बोला, त्या कारणात बोलणार परमेश्वर देतोय ना, बोलतोय, चांगलं बोलतोय, चांगलं सांगतोय. कुणाबद्दल तुम्ही वाईट सांगितलं सांगा. मी जरी समजा मारलं तुम्हाला असं धरून जा, उल्लेख झाला 2-3 वेळा, पण त्या मारण्यामध्ये काय होतं तुम्हाला काहीच हे मारणं कायच नाही हो. आमच्या काळात छडी वाजे छमछम, अजून बोकडून बोट वाकडे. त्या मास्तरांना असा हात ठेवायचा, वर रोळ घालायचा, खाली काय व्हायचं पण ती विद्या त्यांनी दिली म्हणून आम्ही तुमच्यापुढे ठामपणे उभा आहे, ठामपणे. आणि ते सामर्थ्य तुमच्यात यावं हाच या कार्यक्रमाचा एक उद्देश असतो. शाळेकडे तुम्ही परतून मागे पाहतात, ही अतिशय चांगली भाव आहे. असंच आयुष्यात उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहा. जर चुकून कोणी एखादा त्या ठिकाणी असतात हौशी गौशी नवशी समाजामध्ये सगळे असतात, या पद्धतीने त्या ठिकाणी वागायचं. त्यातून चेंज करूया ना. कारण का ज्ञानेश्वर माऊली काय सांगते की वाहतं खळखळतं पाणी असलंच पाहिजे हो. जीवन असं पुढं 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 खळखळतं वाहत आहे. कारण संसार का नियम क्या है, बदल. हा बदल तुमच्यात झाला, आमच्यातही झाला, तर त्या ठिकाणी तो बदल सार्थकी लावण्याचं काम त्या ठिकाणी करावं
तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी उदंड भरभरून आयुरारोग्य लाभो ही सदिच्छा